आमच्या कार्यक्रमात लेडीज आहे का बाबू? हाय कुठे आहे? अबे लेडीज आमच्या सोबत आहे का रे? बिना लेडीजचा कार्यक्रम आहे, पण तरी तुम्ही मायबापांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केलं आणि माझं कीर्तन ऐकलं. पुन्हा तुम्ही मायबाप एकत्रित येऊन बसलात. मी या 5 वर्षात पहिल्यांदा इंटरव्हल केला. मी जाणून सुट्टी दिली. माय जीवार येते, एक लेकरू हल्लं तर जीवार येते. मी कार्यक्रमाची इज्जत करतो आई. समजले विद्यार्थी भावांनो, मी कार्यक्रमाची बेइज्जती कधी नाही होऊ दे. माझा भाऊ मरण पावला मागच्या 12 तारीखला. मग म्या काय करो? कीर्तनाले जाऊ की मा भावाले मय्यत मशानात नेऊ? बोला. मी कीर्तन करायची तारीख होती नागपूरले. कळमेश्वरच्या बाजूनं मोवाळ नावाचं गाव आहे आणि त्या मोवाळ जवळ मोहगाव नावाचं गाव आहे. तिथं मला कीर्तन होतं आई. आणि माझा भाऊ पॅरालिसिसचा अटॅक आला, शेतामध्ये गेला, लिंबू तोडले. सकाळी अटॅक आला, पूर्ण बाजू नील झाली. एक 1.25 महिना मी दवाखान्यात होतो बेटा. मरण पावले. ज्या दिवशी मरण पावले ते होती 12 ऑक्टोबर. मी कार्यक्रमाची किती जपतो. 12 ऑक्टोबर होती. मी आई माझ्या भावाची बॉडी अँब्युलन्स मध्ये टाकली आणि आम्ही 5ही जण मय्यत माग नव्हतो. संदीप पाल महाराज होते, सर्वे पाल होते, माझा परिवार होता, याचे बाबा. आम्ही कीर्तनाला गेलो आणि घरी भाऊ मरून पडला. मशानात त्यानंच नेलं. माई आई गेली 21 तारीखले. म्हणून माझ्या कीर्तनात मी अरे कबूल नाही करत कोणाचं. मला 3 चाकू मारले मुंबई. मी मरतो काय? सत्य कधी मरते का बाबू? मला सांगा. शिवाजी महाराज गेले काय? नाही. तुकडोजी महाराज गेले काय? गाडगे बाबा गेले काय? हे कधी मरत नाहीत, कारण यायचं जीवन लोकांसाठी आहे. तुम्हा मुलांना मालूम आहे. शिवाजी महाराजाची शिवजयंती झाली. कोणती तारीख होती बाबू? बोला. तू नको बोलू, तुम्ही नका बोलू. जे बोलले तू बोल बेटा. उभी राह. कोणती तारीख बेटा शिवाजी महाराजच्या शिवजयंतीची? ये काय किती लेकरू हुशार आहे. तूही कॉन्व्हेंटच लेकरू दिसत बेटा. 19 फेब्रुवारी. तू जिल्हा परिषदच्या शाळेतली नाही? मी तिथंच शिकते. कुठं? जिल्हा परिषद. क्या बात है. तुझ्या कंडिशन वरून तू जिल्हा परिषद तर लेकरू नाही दिसत. तू तर दिसत ए फॉर आंबेडकर, एस फॉर सावित्री, जी फॉर गाडगे बाबा, टी फॉर तुकाराम, एस फॉर शंकर, पी फॉर पार्वती मैया. तुझं आडनाव? राहंगडाले. कोण्या क्लास मध्ये आहे? 5वी. मग शिवाजी महाराजाची जन्माची तारीख कोणती? 19 फेब्रुवारी 1630. काय हो काकू, तुझ्या पप्पाची जन्म तारीख बोल. तुझ्या पप्पाची जन्म तारीख? 5/6/2. नाही तू गलती राहू दे. एवढ्याच्या तुझ्या मम्मीला मालूम असेल तर उभी कर. आली काय मम्मी? मम्मीला विचार. बाबू मला हेच सांगायचं आहे. तिथंच विषय स्टॉप झाला. शिवाजी महाराज गेले नाही, जिवंत आहेत. एवढ्याच्या लेकराले शिवाजी महाराजची जन्मतारीख मालूम आहे म्हणून किती पैशाच्या माग लागता बे. हे तिरोड्यातली, तिरोड्यामधलं हे तुमचं गाव इंदोरा. इंदोरा. आणि इंदोरा खुर्द तेही बुजुर्ग नाही, ते लेंडी टोल्याच्या जवळ. मुलीनं शिवरायाची जयंती सांगितली. शिवनेरीवर शिवबा, शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर
त्या लेकीले शिवाजी महाराजची जन्मतारीख मालूम आहे, पण ज्या बापानं जन्माचं आणलं, कपडे घेतले, तो बाप मालूम नाही कधी झाला, किती आळे फेरे खाल्ले तिनं. म्हणून तुम्ही जे कावर करताना गावासाठी मिळा, तुमच्या पाया लागतो. उद्या अन्नदानाचा कार्यक्रम आहे, मदत करा. तुम्ही पोराईसाठी आणि पोरीसाठी किती जमवा, म्हणून मदत करा. गावच्या गरीबाच्या लेकराईले मदत करा. घे बाबा पुस्तक देतो तुले, यासाठी मालूम नाही आम्ही अवघे जण मरणार आहोत, पण शिवाजी महाराज गाडगे बाबा, जब तक चांद सूरज रहेगा तेरा नाम रहेगा. इनो का नाम रहेगा बेटा. आपण तर जिवंतपणी मेलेले आहो रे. सांगा ना, कारण आपण आपल्यात पोराले खाऊ घालतो बाया हो, शेजाऱ्याच्या लेकराले देतो काय, दाबू दाबू त्याच्या तोंडात 20-20चे बिस्किट टाकी, पण दुसऱ्याच्या लेकराले देत नाही. हा घे बाबा टाळ्या, बसा बाळा. आलं लक्षात तुमच्या. म्हणून जिवंत राहा, इतरासाठी जगा. खरं सुख कोणाले आहे, खरी शांती ज्यांना मिळते जीवन हा जन्म सेवा लोक भोग जनसे अरे तुकड्या दादा हे ती आवडे, दादा हे ते आवडे सगळ्या जनतेला इतराला मदत करा. मी महाराज नाही झालो, पण माझ्या घरात माझी बायको मेली. 2015 माझी पत्नी मरण पावली. मी काय केलं बाबा? आई मी काय केलं सांग बर बाबा. माझी पत्नी मरण पावली बाबू, तर मी तिला मेडिकल कॉलेज मध्ये दिलं. का दिलं? तुमचे पोरं डॉक्टर व्हा, मुलं मुली तिच्या शरीरावर शिकाव देते काय कोणी? हाय एखादी बाई उभी राहते की मी मेल्यानंतर मी लिहून ठेवते, मी मेल्यानंतर माझं देहदान करावं. आपण मेल्यावर कामी येतो, पोरं शिकतात. अवयवय दान कामी येतात, आपले अवयवय मेल्यावर कामी येतात. आता एका पोराचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा मेंदू डेड झाला, त्याचे 5-6 शरीरातले आटम लागले काकू. फक्त नारळ फोडणं, उपात धरणं एवढ्यावर नका राहू. त्याच्या पुढे निघा जरा, त्याच्या पुढे निघा. शिक्षणाकडे वळा. या मुलीले शिकवा. जाऊ द्या तिला एकटीले फिरू द्या, काही होणार नाही. त्याला आपल्या पोरी कुंड्याची, तेल्याची, माळ्याची, आदिवाच्याची, धनगराची, कलाराची, खात्याची, यक्षीची, चांबाराची, मातंगाची, न्हाव्याची. आपण फेल झालो बहुजन समाजाचे लोक. आताही पहा न्यायाधीश कोणाचे आहेत वर, मंत्र्याचे पीए कोणाचे आहे, आपल्या लोकांच्या डोक्यातच येत नाही. आपण त्या फक्त ग्रामपंचायतीच लोट घेत बसतो. अबे ग्रामसेवक बनवून त्या पोराले 58 वर्ष, त्याचं बालबी बाका नाही होत. सरपंचाले किती वर्षांनी जावं लागते, आणि पंचायत समिती मेंबर, आणि जिल्हा परिषद, आणि पटवारी 58 वर्ष. किती झोके घ्या तुम्ही. ग्रामसेवक सह्या दोघायचे, ग्रामसेवक प्लस सरपंच इजिकल टू मेंबर. म्हणून तुमच्या पोराले शिकवा. आई तुझ्या पोरीले शिकव. तुम्हाला जर जिंदगीत वाचायचंय, बाबासाहेब आंबेडकरांना तेच तर सांगितलं रे पोरो. पोरीले सांगितलं बाबासाहेबांना, पण आपण महाराचा करू करू लंबा करून टाकला ना. बाबासाहेब आमचा नाही, महाराचा आहे. जाती जातीत वाटला. ज्योतिबा फुले माळ्याचा, शिवाजीराजे मराठ्याचा. हे डोक्यातून काळा जातीयवाद
तुमचं गाव मात्र एकत्रित आहे. पा बरं केवढा कार्यक्रम केला शंकरजीचा. नाही तर काही काही गावात 4-4 राहते पालत्या. हा करते शुक्रवारी, तो करते शनिवार. पाणी अळवा पाणी जिरवा नाही, एकामेकाले अळवा आणि एकामेकाची जिरवा. राहिला गावाचा विकास. किती सुंदर गाव आहे तुमच्या गावात. 2-2 गाड्या रस्त्यानं जातात अशा. इकून गेला की तिकून निघतच नाही. ठाला विठ्ठल. सुंदर गाव आहे. काही काही गावात इकून गाडी गेली तिकून आली की मधातच लटकते. मग रिवर्स घे, फॉरवर्ड कर. तुमचं किती सुंदर गाव आहे की तुझं गावाचं नाही का तीर्थ. बाबा रिकाम कशाला फिरत, तुझ्या गावाचे नाही का तीर्थ. बाबा रिकाम कशाला फिरत, अरे रिकाम कशाला फिरत, तुझ्या गावाचे नाही का तीर्थ. अरे गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकाम कशाला फिरत. म्हणून आपल्या गावची शाळा. आणि बायाईनं देहदानाचा फॉर्म भरा. तुमच्या गावात एखाद्यानं तरी फॉर्म भरला काय. माझ्या घरातल्या 3 बॉड्या दिल्या आणि मी लिहून दिलं मेडिकल कॉलेजला. मी ज्या जिल्ह्यात गेलो, आज मी या जिल्ह्यात आहो, गोंदिया. उद्या मी मराठवाड्यात आहो. दररोज जिल्हा बदलते. मी कोणत्याही जिल्ह्यात गेलो तर मी मृत्यूपत्र तयार केलं. मी मेल्यानंतर मेडिकल कॉलेजला देणे. ज्या जिल्ह्यात आहो त्याच. कारण घरी जाय ते लोक तर लोणचं होऊन जाईल. आणि काय करता मेल्यावर नदीत ज्ञान पेटून द्यान, तूप आणान, मारे तुपाचे डबे आणा मामायले. अरे तुपातच काय जकमारी करत लेका. तुपच काय टाकत. जितेपणी तिच्या तोंडात तेल टाकणं. खात तेल चटणीत देणं तिले. भातावर टाकणं तेल. तिले तेल नाही. बापाकडे लक्ष नाही. मेल्यावर नाही नाही मा हातानं माई सासू दूध पेली. काही पेली नाही. शांतनं नको करू. जितेपणी पाजलं काय. तिची तब्येत चांगली होती. सिरियस झाल्यावर तोंडात जाते तरी काय हो. इकून असं सोडलं चमच्यानं इकून जाते. मार कोणी आलं की मा हातानंच माई सासू मरता मरता पेली. काही पेली नाही. शानपणा करू नको. तिची तब्येत चांगली होती तेव्हा पेली. तेव्हा सोनबाईनं सेवा केली. आणि नाही माई सासू एवढी भाग्यवान एकादशीच्याच दिवशी गेली. कोणतेही दिवस सारखेच आहे. एकादशीच्याच दिवशी काऊन मेली. ऍसिडिटी वाढली ना साबुदाण्यानं. तेला तर खाल्ल्या कुरड्या पापल्या. भासावं सासरा मला सासरा गुरुवारीच मेला. त्या उपासाच्या पायी मेला तो. मरा तर लागते. आता कोणत्याही दिवशी मेला. कोणता दिवस वाईट आहे सांगा बरं. सांगा. तुकाराम महाराज सांगतात तेल या. हे बाकीचे महाराज चिवत्या बनवते. इकडून नको जाऊ, पूर्वेकडे नको जाऊ, पश्चिमेकडे नको जाऊ. तू ये ना आमच्या बायकोकडे. तुला कोणती साईड चालते कुत्रे. तो पहा ना तो महाराज मेला ना. तो जेल मध्ये आहे ना कुत्रीचा. त्याच्या बर किती पोरीवर बलात्कार केला त्यानं. संन्यासी पोरीवर बलात्कार केला तरी त्याचे भक्त आहेत. आमचा महाराज असा नाहीच. मग तुझ्या बायकोला पाठव टेस्टिंग साठी. खोटा आहे काय आई. मला राग येते तुम्हा माय माऊलीला फसवणाऱ्या महाराजचं. आणि तुम्ही बसता त्याचं पाय धुवून पाणी पित. आणि इष्टेचा त्या महाराज लोकांच्या वाळून राहिल्या. आणि आपण भिकार चोट होऊन राहिलो. पाया लागणारे पानं इल्लू इल्लू सत्यपालजी सत्यवादी है. हम मरने के बाद भी मरेंगे नहीं. हा तुकडोजी बाबा गाडगे बाबांचा विचार आहे. हा ग्रामगीतेचा विचार आहे. म्हणून माझ्याजवळची 1 ग्राम गीता तरी ने जा.
50 रुपयाची आहे, पैसे कमवायसाठी नाही, नरकात जाईन पैसे कमवायसाठी जगत चलत. मा पोरगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे माझ्याजवळ, अर्धा नोकर आहे, अकॅडमी आहे माझ्या सुनीची, अभ्यासिका आहे आणि हॉस्पिटल आहे. मस्त. आता मा पोरानं कविता लिहिली, मोबाईल पुढे लेकराईनं टीव्हीले केला टाटा. मन मोबाईल पुढे लेकराईनं टीव्हीले केला टाटा आणि दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. टाटा आता दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. काम धाम सारं सोडून मोबाईल घेते हाती आणि अभ्यासाच्या नावाखाली इष्टा पायते राहती. रांगडाले खुश आहे. व्हॉट्सअप ॲपचे स्टेटस पाहून संपून गेला डाटा. दररोज फ्री भेटते 1.5 GB डाटा. 1.5 GB डाटा. मुलगा असो की मुलगी असो किंवा असो काका, ज्याच्या त्याच्या हाती दिसतो मोबाईलचा खोका. आई म्हणते बाबू आता संपून गेला आता. आई म्हणते बाबू आता संपून गेला आता. दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा. नाही रे, कोणी पाहते बबिता कोणी पाहते जेठा. आणि विसरून गेले लोक आता ग्रामगीता. उपाशी तापाशी लेकरू रील पाहते आता, कारण दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा, तसा तो मोबाईल गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा साठा. साठा. जपून वापरा मोबाईल, नाही तर जीवनाचा डाटा. घाटा, कारण दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. महापुरानं कविता लिहिली बेटा. महापुराचं नाव आहे धर्मपाल. असे तुम्हा लेकरामध्ये निर्व्यसनी लेकर बनले पाहिजे. कोणी पेतही असन बंद करा, आणि आणि मोबाईलच्या माग जास्त लागू नका. करा. हातवर गोपाला गोपाला बाबा की जय. संत तुकोजी महाराज की जय. मी लहानपणी पासून या खंजरे वाजवतो बाबू. पहिले एक वाजवत जाऊ मी अशी गेले. मग 2 वाजवल्या बाळा. 2 कशा वाजवल्या, वेगवेगळे आवाज काढले मी याच्यात. हे कायचा आवाज आहे सांगा बरं बाबा रे. गजानन भाऊचा आवाज आहे रे बाबा. तुमच्याकडे महिला गातात, तुम्ही गाता ना भजन. आपले बघेले गुरुजी किती सुंदर गाणं गात. गुरुदेव सेवा मंडळाचे लोक गातात, मुली सुंदर गातात. एखाद्या बाईनं म्हण बर बाई धरीला. हा काय ना म्हण ना तेवढं. तुमच्यामध्येही कलाकार बाया आहेत, गुणवान बाया आहेत. थोडंसं म्हणायला लागते. म्हणा. गाणं म्हणणं काय वाईट आहे काय? नाचणं काय वाईट आहे? गौतमी पाटील काय वाईट काम करते का? सुरेखा पुणेकर वाईट काम करते? त्याला आमची पोरगी गरीबाची नाचली, तेल्याची, कुंजाची, धनगराची, भोयाची, आमची नाचली की नाची म्हणतात हे हरामखोर. आणि यायची नाचली की हिरोईन. मला जाऊ द्या ना घरी आता वाजली की मला जाऊ द्या ना घरी.
यायच्या पोरीले जर लेकरू झालं लग्नाच्या अगोदर तर म्हणते राष्ट्रीय एकात्मता, आणि आपल्या पोरीचा हात धरला तर हे हरामखोर म्हणते त्याची पोट्टी बदमाश आहे. म्हणजे आमची गरीबाची पोरगी बदमाश आहे, हरामखोरा. आणि त्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तुम्हाला चालते? राष्ट्रीय एकात्मता, भारत माझा देश आहे. मग आम्ही काय भारतातले वैरी अवकाश सोडत्या? तुम्ही समजून राहिले हा कोणाले मारून राहिला? मला मालूम आहे तुम्हाला अभ्यास आहे ना. मी अंदरून दणके देऊन राहिलो. याईनं आमच्यावर अन्याय केले लहानपणापासून, 500 वर्षापासून पायाखाली घातलं आम्हाला बाया. तुमच्यावर कोण अन्याय केले मला सांगा काकू? तुम्ही बोलत ना बाया, दुःख ते आहे मला. उभ्या राहत उभ्याच नाही, ते बाई मुश्किलनं उभी राहिली. मला वाटते मा बहिणीचा मी सत्कार करतो. शाळ्या खाऊन वाटतो मी, मा माहिले लुगडं भेटे नाही. आता मला टाइम चांगला आहे, मला पैसे देतात लोक, मी काय माझ्या जवळचे वाटतो का? तुमचंच तुम्हाला पाचतो. दूध डेअरीतलं, पाणी आरोचं. आणि उलट युट्यूबवर तुम्ही दररोज आहे का? कालचंही कीर्तन आहे. हे ड्रायव्हर आहेत माय, याचा बाप सरपंच होते, ड्रायव्हर साहेबाचे बाबा मागातले. 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. डबल ग्रामपंचायतकडे असंही नाही पाय. त्याचा खोबराकडे भाऊचा पुरा अभ्यास आहे या बाबतीत बापापासून. आला विठ्ठल सेवा करणार. याचा बाप भूमिहीन झाला. हा आता माझ्यासोबत आहे. 23 वर्ष झाले माझ्यासोबत गाडी चालवते, महिन्याचे 10,000 किलोमीटर. आतापर्यंत धक्का नाही, पण आता जाताना काही सांगता येत नाही. हे ऍक्सिडेंट तर काय सांगता येते. आमदार मेला माझ्या गावातला, माझी आमदार म्हणून पोराईच्या पाया लागतो रे माझ्या तरुणांनो. मोटरसायकल चालवताना तुमच्या मायचं इमान आहे, पार्वती मातेची शंकराची शपथ आहे, शिवाजी महाराज जिजाबाईची शपथ आहे, बाबासाहेब आंबेडकर रमाईची शपथ आहे, ज्योतिबा फुले सावित्रीची शपथ आहे. हेल्मेट बिना हेल्मेटचे तिरोळ्याले गोंदियाले जाऊ नका. आणि तुम्हाला बायाले पाया लागतो. गाडीवर बसीन तर पद्धतशीर चोपून चापून बस, नाही तर साडी चाकात गेली की तू मेली. आता मेली. एका महिन्याचं लेकरू होतं, अमरावतीची घटना आहे. पदर, साडीचा पदर गेला त्या चाकात, गळफात बसला, जाग्यावर मेले. म्हणून देव घेऊ काही नाही मारत. हे देव नाही, तो तर बिचारा जय जय शिव शंकर का भोले चलो प्रयागराज डुबकी लगानी. माझ्या माय मावल्यांनो, आता प्रयागराज वरून येता येता टेम्पो ट्रॅकचा ऍक्सिडेंट झाला, मेले. म्हणून डोक्यानं काम करा. गाडीवर बसताना ड्रेस घालत जा. ह्या गोलसाड्यावाल्या काही बाया ड्रेस घालत नाही, घालत जा ड्रेस. असे दोन्ही पाय बसतात आणि ते गोलसाडीवाली अशी बसते. त्याच्यात नवऱ्याचं तोंड पायाचं काही काम आहे का? पाहिलं नाही का? 2 लेकरं झाले ना तरी कधी कधी अशी करते. आबा याले सोपते काय? दिल में उतर कर देखो ना. अरे असं कीर्तन करा लागते, नाही तर तुम्ही बसत ना. पण आज ताकद नाही तुमच्यातून एक जण घरी जाऊन दाखवा. 5 लाख रुपये हारतो,
ना देईन तर त्याचे बाप दोन. पण मला मालूम आहे तुम्ही विकणारे लोक नाही, तुम्ही विकाऊ नाही, तुम्ही टिकाऊ आहात. इंदोरा खुर्द हे कोणती टोला वया लेंडी डोला. लेंडी टोला. तुम्ही विकाऊ नाही, तुम्ही टिकाऊ आहात. माय मावल्या लहान लहान लेकरं घेऊन आल्या कीर्तनाले. धन्यवाद देतो मी. एका बाईनं उभं राहा, लहान लेकरू घेऊन आली ते. लेकराच्या आईनं लेकराच्या आईनं आजीनं नाही. लवकर एका ताईनं उभे राहा. आजीचा धंदाच आहे लेकर वागवायचा. ये बेटा लवकर या, शरमत नका जाऊ या तुम्ही. लवकर. हा राय. काय वाईट आहे लेकरू तुमचं आहे. या या. या का तू माझ्या जवळ चालला काय इथे. तुझ्या आईले मला होतो ना हंबरून पंचनाले काढलेला हात, तवाले भिकावणी दिसते माझी माय. तू पुस्तक दे. ये बेटा पुस्तक देऊ की रजिस्टर देऊ. हे आहे 25 रुपयाचं, हे आहे 10 रुपयाचं. हा ये ना. काही नाराजी आहे का. मी काय 2 एकर दाबलं काय तो. मॉनिटरचा आवाज वाढवा. हा हॅलो. धन्यवाद. बसा गाणं म्हणतो शाळेत. ताई हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड. दुसरा दुसरा आहे. बरं पहिली पोरगी आहे की मुलगीच आहे. मुलगी आणि हे मुलगीच. मग तर तुझ्या जीवाला वनवासच आहे बाबा. आता काय विचार आहे. काही नाही. रामासारखे दोन हा पोराची वाटगीट काही नाही आता सध्या नाही. सासूबाई म्हणत नाही का. काही नाही. होऊ दे ना. धन्यवाद हे बाळा एवढं लेकराचं वज घेऊन आली. आभारी आहो साडी दिली. हे आपल्या शिवपार्वती संस्थान कडून होत आहे. मलाही तेच देतात. नाही तर माझी ताकद आहे का गाडी. गरीब माणूस. अखिल भारतीय नमचोट मंडळाचे मेंबर आहो आम्ही. हे तर तुम्हा भावाची कार्यक्रम घेणाऱ्याची इज्जत आहे. तुम्ही करताय हे अवघड. या ना मंडळाचे एखादे कार्यकर्ते. या पार्वती मातेचा सत्कार करा ना. या ना या ना. काय वाईट आहे. या लवकर. अरे पाया लागलं की झालं निपटलं. पंढरीच्या लोका तिकडे पहा तिकडे. टाळ्या. अरे युट्यूब वर लोक पाहतात ना माय. रामकृष्ण हरी हा, हे. जय गुरु. 100 रुपये. हे काय बाई बापावर गेली की पोरा. बापावर गेली की मायवर. तिले पाया लागणं कोण शिकवलं. थांब. किती बाईचं मोठेपण आहे. तिले पाया लागणं कोण शिकवलं. मी शिकवलं. हात जोडणं कोण शिकवलं. मी शिकवलं. आणि मग बापावर गेली की मायवर. मला एक सांगा तुम्ही मुलगी बापाची की मायची होते. दोघाईचे होते. दोघांची होते. नाव कोणाचं चालते. माय बापाचं. माय बापाचं कसं चालते सांगा. नाही चालते. विचारा तुम्ही हे ग्रामपंचायत सांगा, तुम्ही मेंबर. सांगा आता. मी सांगतो. आता नाव लिहिताना घरावर घरकुलवर कोणाचं नाव आहे. पहिले माझंच आहे ते. बाई. ऐकून घ्या. घरकुलवर बोला. घरकुलवर नाव कोणाचं आहे. हे घ्या. आय एम ए सत्यपाल. बाई आपल्याला जमतच नाही जुळो जुळो. बाईचंच नाव चालते. माणसाचं फक्त पंक्तीत फिरते माणूस. घरी गेला की नवरा माझ्या कडक बोलते बाई ती. म्हणून मी तर खाऊन पिऊन झाली अशी गुणगुणी तर. असे सुखात राहा. कधी नवरा बायकोत अंतर पडू देऊ नका. समजून घ्या. ज्याची बायको घरी नसन त्यानं आज शंकराच्या पाया लागा. पार्वती मातेच्या पाया लागा. तिले फोन लाव तू आजच. आता नको उठू बस. मंगला कावरला काय. बाबू शंकराच्या शिवजयन
शंकराच्या महाशिवरात्री निमित्त भिवनात बदल पडला पाहिजे. ज्याची बायको घरी नशीन, भांडण करून गेली छीन, तिले तुम्ही माफी मागा आणि फोन लावा. हर हर महादेव. लाभ झोपली का तू? कधी झोपली? करवटे बदलते अरे तुला भांडणाला चालणार नाही. हे बा किती सुंदर गाव. थांबवा पोरी. बस शिजर झालं काय व त्या मायचं. हा लक्षात घ्या, गडबड नाही करायची. किती वाजले पाहिजे मला घड्याळ सांग. 2-2.5 तासाच्या वर नको जाऊ देऊ. मला फक्त लिहून दे तू टाईम, बाकी मी कव्हर करतो. मला मालूम आहे आता यायले लगविले सोडलं. आता कधी रातभर बसवलं तर बसता ते. मला मालूम आहे एकही काका जाणार नाही घरी, एकही बाप घरी जाऊ नाही शकत. काऊन नाही जात काकू? तू जोपर्यंत माय माझ्याजवळ बसून आहे ना तोपर्यंत एकही बाप घरी जात नाही. तू घरी गेल्यावर राहिलंच काय? काकू जर घरी गेली तर काका कायले बसते? गंमतच फोन आला. मला मालूम आहे तुम्ही जोपर्यंत बसता पार्वती माता तोपर्यंत शंकरजी आहे. नाही ते कवा डुबरूक वाचून नेम नाही. गौरी हरा धरीण तुझे पाय गौरी हरा दीनानाथा. धरीण तुझे पाय कृष्ण गो माझ्या देवा. तुला नवऱ्यानं बायकोले फोन करा, माफी मागा. आणि तुमच्याही पाया लागतो काकू. जे बाई मायबापाकडे इंदोऱ्यात असन, या टोल्यात असन, तुमच्याही पाया लागतो. नवऱ्याले माफी मागा आणि जुळा. हे काही नालायक लोक, वहिनी तुम्ही किती चांगल्या, वहिनी तुम्ही खूपच चांगल्या. त्याच्या वहिनी कर्यावर नका जाऊ. हे चोपड्या खाणीचे लोक आहे. येऊ द्या. नवरा तो नवरा, बायको ते बायको, जोडीदार आहे. तिले दुखवू नका आणि मिळून मिसळून राहा. बाबू गजानननं लग्न केलं पण कशी बायको केली मालूम आहे? तिचे मायबाप मेले, अनाथाची पोरगी केली गजानननं. आणि गजाननली मायबाप नाही, त्याचेही मायबाप मेले, अनाथ आहे. पण पोरगी अनाथाची केली. आणि दोघही नवरा बायको एकाच घरात राह. पण गजाननले मालूम नव्हतं हे माझी बायको होई. गजाननची नियत तशी नव्हतीच. नाही रे, गजाननची नजर वाईट नव्हती. शिवाजी महाराजची नजर ठेवा तरुणांनो. आम्ही पाहतो कॉलेजमध्ये काय लफडे सुरू आहे, गोंदी आहे, नागपूर. पोरीले शिकवा की नाही शिकवा, पण पोरीनं आपलं चरित्र बरोबर ठेवा बेटा. तुझ्या बापाले खाली पाहायचा टाइम नको ये देऊ. तुझ्या मम्मीची इज्जत राहिली पाहिजे अशी वाग. अरे लग्न तर कोणाही सांग करणं बाई व, ते नाही म्हणणं मला. पण पहिले तुले डॉक्टर पाहिजे काय? पण पहिले तू डॉक्टरीन होय ना, तू इंजिनियर होय, प्राध्यापिका होय, अभ्यास कर. तुले पाहिजे त्या लायकीचा खिच ना. मेरे को न्यायाधीश होना, तू पण. तू सरकारी वकील होय, तू न्यायाधीश होय. तू पाहून घे काही धर्माच्या काही जातीच्या पोरी आहे. यायच्या पोरी कोणाच्याही कोणीही धर्माचे नवरे करतात. नाव सांगू काय जातीचं? नाही, मी नाही सांगत. चाकू मारले ना मलाही गोळ्या मारतीन. हे यायला नाव सांगितलं की अंगार होते यायची. आणि आमच्या बोंबा लावते, दावंड्या देते, दावंड्या. तुकारामाची अभंग पाण्यात बुडायचं काही काम होतं? शिवाजी महाराजचा राज्याभिषेक का नाकारला? जागे व्हा. म्हणून मुलीले सांगतो बाई, कोण्या प्रेमात पोराच्या पळू नको.
कोण्या पोरानं मोबाईल फोबाईल दिला तर चप्पल दाखव त्याले, आणि झोकेंगे नाही त्याले चप्पल दाखव, मला मोबाईल नको देऊ. तुही लायकी दाखव म्हणा. तू प्रेम करताना तर मी जेवढी शिकलेली आहे तेवढा तू शिकेल दाखव, नाही तर वाट पाय. प्रेम करायचं आहे तर लेवल पाय. हे पाय गजानन भाऊची माई लेवल. जे गाणं मी म्हणतो ते मा मांग बरोबर येते. तू मेरी जिंदगी है तू, मेरी हर खुशी है. अरे आवाज तुम्ही चाहत पूरी आशिकी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी हर खुशी है. नाही लोकांना वाटते महाराज बाई ठेवली का. मी काय त्यातला महाराज आहो काय. सत्य सत्य विचार देणारा, गाडगे बाबाचा विचार देणारा. त्या बाईले बसवा खाली. बाई बस, उभी नको रो, बसून द्या, उभी नको राहू. आता सुट्टी दिली ना, कायले उभी राहत. बाबू तोच तर विचार आहे हा. गाडगे बाबाचा विचार, तुकडोजीचा विचार आहे. अरे स्वतःच्या बायकोले बायको नाही म्हटलं रे शेवटपर्यंत. आपल्या पत्नीला सोडलं, घरदार सोडलं, पोरगा मेला. आई मुलाच्या मय्यत मध्ये नाही गेले गाडगे बाबा. बाबासाहेब आंबेडकर स्वतःच पोरग बिना औषधीचं मेलं. तुम्ही महाराजा करू करूच बेदमा. अरे बिना औषधीचं मेलं बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा. मय्यत मध्ये त्याला स्मशानात न्याले. लोक म्हणे कपडे आणा, कपडे आणा बाबासाहेब. अरे म्हणे त्याला कॅप्सूलले औषधीले पैसे नव्हते. मेल्यावर काय आणू आता मी त्याच्यासाठी. म्हणून तो भारतरत्न नाही विश्वरत्न. असे लेकर पैदा करा, त्याले हे शिकवा. त्याला चमक धमक नका सांगू डीजे समोर नाचाच. पुस्तक वाचायला लावा. त्या बाईले बसवा खाली. बस बाई, उभी नको रो. बस बसा बसा बसा. बस झालं. बस बस ना बाई. एकही बाई मांग उभी नाही. समजले आई. तुमची पत्नी इथं बसू नये. मी गंमत म्हटलं बाई खाली बस. तुम्ही बाईचं नाव काढता बरोबर. तुझे देखा तो ये जाना सनम, और होता है दीवाना. अरे आई बाई इथं. अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में हमरे तू म्हातारा झाला ना रे. याले हे गाणं म्हणणं शोभते काय. तेरे बाहों में मर गए हम. साधा गजा अजूनही नाही सुधारला. पण खुश करते की नाही काका. गाण्यानं खुश करते. त्याच्या गवळणी ऐकत. पहिले हे सांगून द्या. या बाया म्हणतील महाराजनं चमत्कारच केला. चमत्कार फेमत्कार कधीच नाही. कोणताच महाराज करत नाही. कोण्या महाराजची रवटी, कोण्या महाराजची जाऊ राहू देऊ. अरे जगामध्ये चमत्कार नाही. आमच्याकडे एक बाबा होता, बिना पेट्रोलची गाडी चालवते. तुमच्याकडून येत तिकडे लोक. बिना पेट्रोलची चालत असते काय. चालते का रे. ईव्हीची चालते की नाही बॅटरीवर. बॅटरीची गाडी. माझोड ईव्ही कार आहे. 300चा ऍव्हरेज आहे. 300 चालते. एक वेळा चार्जिंग केली की 800 रुपयाची चार्जिंग लागते आणि 300 किलोमीटर धावते. अक्कल न जगा. मी लग्न केलं, डीजे नाही, नाचणं नाही, दारूचे खोके आणले नाही, लग्नात खर्च केला नाही, भिकार चोट झालो नाही, वावर इकून धिंगाणे केले नाही. लग्नात 25 पोरं पोरी. लग्नात माय 25 बहिणीचे लग्न केले माझ्यासोबत. गजाननचं लग्न 25 नवरते नवरी. ड्रायव्हरचं लग्न
25 नवरदेव नवरी. आणि हे आमचे गुरु होते. लई शिला झाला औडंबर न जाता ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. लग्न केलं तेव्हापासून बायकोच नाही म्हटलं. यायचं वय होतं 92, यायचं वय होतं 90व्या वर्षी मरण पावले आणि यायची बायको 92 वर्षी. लग्न लावलं फक्त, जबरदस्तीनं लग्न केलं आणि आयुष्यभर पैशाले हात नाही लावला. यायचं नाव आहे तुकाराम दादा. गीताचार्य माळी समाजाचे होते, पण पुरं जीवन वाहलं. लई शिला झाला औडंबर न जाता ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकर. तुकाराम दादा. लई शिला झाला औडंबर न जाता. अरे माझ्या भावांनो, काय सांगाव, 2 एकर यायच्या नावावर आलं तर तेही देऊन टाकलंय तुकडोजी महाराजले. असे त्यागी लोक होते, म्हणून तुम्ही मी जिवंत आहो. शिवाजी राजे, तुकाराम महाराज, जगनाळे बाबा, गोरोबा कुंभार, शहीद बिरसा मुंडा. आता हे तबला वादक कोण्या जातीच्या जाणून जात सांगतो. साला आम्हाला हलकट समजलं, या हलकट आहे ना. मी शिंप्याचा आहो. नामदेव महाराज मंदिरातून हाकललं होतं. काहे को तूने हमें दर्जी बनाया, ग्राम जोशी ने मंदिर में से भगाया. नामदेव महाराज आले, हाकलून दिल तर मंदिराच्या मागे जाय म्हणे कीर्तन कर. पण लोक प्रेम करत नामदेवावर. लागला मृदुंग वाजायला, हो लागलाय मृदुंग वाजायला. आई गरीबाचा किती राग करू देव येईले. माल्या खंजेऱ्या फेकल्या तुकडोजी महाराजच्या मोजरीले. येईले वाटे हे शिंप्याचं पोट्ट तुकडोजीले पाहिलं नाही, 9 खंजेऱ्या वाजवते. या तुकडोजी महाराज वाल्याच्या जीवार येत जाय, पण करतीन काय, पब्लिक माल्यावर प्रेम करे ना. लाखो लोक माय कीर्तनात दरवर्षी. मग यायच्या जीवारे मला 1 रुपया नव्हते देत मा गावातले रानमोके. म्हणून मी लेकराईले पैसे वाटतो. का वाटतो मी?